नमस्कार नागरिकांनो, बघा फार एक आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। तर बघा आता डिसेंबर महिना चालू आहे। डिसेंबर महिन्याची जर आजची तारीख आपण पकडली तर 10 डिसेंबर ही आजची तारीख आहे। तर येत्या 2-3 दिवसात लाडक्या बहिणींचे डिसेंबरचा हप्ता दिला जाईल अशी घोषणा केलेली आहे माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी। जे भाजपचे मंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या 2-3 दिवसामध्ये म्हणजे 15 डिसेंबरच्या आत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत। त्यानंतर बघा पुन्हा एक बातमी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो। ही तरुण भारतला आलेली बातमी आहे। बघा, लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी ही केवळ अफवा आहे। तर बघा अशी अफवा बऱ्याच यूट्यूब व्हिडिओजवर आणि बऱ्याच ठिकाणी चालू आहे की लाडक्या बहिणींचे जे अर्ज आहे त्याची छाननी खूप कठोरपणे चालू आहे आणि त्यामध्ये बरेचसे अर्ज हे गाळल्या जात आहे। या पद्धतीची न्यूज ही चालू होती, तर ती पूर्ण अफवा आहे। बघा या पद्धतीचं याच्यामध्ये या न्यूजमध्ये दिलेला आहे, अर्थसंकल्पापर्यंत लाभ मिळत राहणार। तर जेव्हापर्यंत अर्थसंकल्पापर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत राहणार आहे। तर बघा 9 डिसेंबरची ही न्यूज आहे। लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। मी या खात्याची मंत्री असेपर्यंत असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्या म्हणाल्या। तशा काही तक्रारी आल्या तर सरकार पुढील निर्णय घेईल, पण अद्याप तशा तक्रारी दाखल झालेल्या नसल्याचा दावा देखील माननीय तटकरे यांनी केला आहे। लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करून त्यातील महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे। मात्र यावर आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे। लाडकी बहीण योजनेचा GR काढला त्यावेळी त्यात काही नियम दिले गेले होते। त्या नियमानुसारच सर्व महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे। सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचे पैसे देण्यात आल्याचा दावा देखील त्यांनी केला। लाडक्या बहिणी संदर्भात नियम बदलले असल्याचा अफवा पसरवल्या जात असल्याचे देखील तटकरे यांनी म्हटले आहे। एका घरातील केवळ 2 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल अशा प्रकारचा कोणताच नियम नसल्याचे देखील तटकरे यांनी म्हटले आहे। राज्यामध्ये 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी असू शकतात असे आम्ही सुरुवातीपासून म्हटले होते। 2,34,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे, त्यामुळे आपण त्या आकड्याच्या जवळपासच असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे। तर बघा या पद्धतीची ही न्यूज आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी लाभार्थ्यांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि जी लेटेस्ट माहिती आहे ती आपल्या या चॅनलवर विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन नावाच्या चॅनलवर सर्व सत्य माहिती ही तुम्हाला पाहायला मिळेल। त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना सुद्धा शेअर करा। त्यांना तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा ही माहिती पाठवू शकता आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद।